अक्षय तृतीयेला दरवर्षी नियमाप्रमाणे ते छबिना पालखी मिरवते आणि शरण्या वाटतात. रात्रभर काही कार्यक्रम चालू असतो, मनोरंजन चालू असतं. आणि नेहमीप्रमाणे ही अक्षय तृतीय यात्रा हे वाळंज यात्रेच्या पाठीमागे आमची हे पिंपरी आष्टीची यात्रा चालू असते. यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांसाठी कशा पद्धतीने सोय केलेली आहे? चांगले व्यवस्थित सोय केलेली असते ती सगळ्याची. नुसार तमाशा तो चालू असतो, पालखी चालू असते. माझं नाव विठ्ठल शामराव कुलकर्णी, राहणार पिंपरी आष्टी. या ठिकाणी आमचे हे मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथाची यात्रा सालबद्ध नियमाप्रमाणे अक्षय तृतीयेला भरत असते. आणि ह्या यात्रेमध्ये पहिल्या दिवशी कावडीचा कार्यक्रम होतो. कावडी पाठ 7 वाजता पाणी पडतं आणि जलाभिषेक नाथांचा होतो. नंतर नैवेद्य सगळे गावातले लोक ह्या नाथ माऊलीला नैवेद्य दाखवतात. नंतर शेरणीचा कार्यक्रम होतो. शेरणीचा कार्यक्रम झाल्यानंतर छबिना निघतो. मच्छिंद्रनाथाचा गोरक्षनाथाचा छबिना निघतो आणि छबिना निघाल्यानंतर मनोरंजनाचा कार्यक्रम गाववाल्याच्या हिशोबाने जो पाहिजे तो असा ठेवला जातो. आणि येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचं अगदी चांगल्या प्रकारे हार्दिक स्वागत करण्यात येतं. त्यांना पाण्याची व्यवस्था, बसण्याची व्यवस्था सगळे आम्ही गाववाले सगळे मिळून करत असतो. या पिंपरी गावामध्ये पुजारी म्हणून, बराडी म्हणून आम्ही या ठिकाणी देवाची सेवा करण्यासाठी प्रत्येक वर्षी या ठिकाणी येत असतो. छबिना, सकाळची हाजरी, देवाची 2 टाइम आरती हा कार्यक्रम उरकून आम्ही सालाबाद प्रमाणे, नेमाप्रमाणे यात्रा पार पाडून आमच्या घरी जातो.